पोलीस उपायुक्त मोनिका राऊत कंपनीमध्ये दाखल झालेत। पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपचे पदाधिकारी आणि कंपनी प्रशासनाची चर्चा होणार आहे। कंपनी प्रशासनावर कारवाई करा अशी भाजपची मागणी आहे। नाशिकमधल्या कंपनीमध्ये जो प्रकार घडलेला होता त्या पार्श्वभूमीवरती आता ही भेट होतीये, ही बैठक होतीये। नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत नाशिकमधल्या कंपनीमध्ये दाखल झालेल्या आहेत। पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजपचे पदाधिकारी आणि कंपनी प्रशासनाची चर्चा होणार आहे। कंपनीच्या दारावरच भाजयुमोनं आंदोलन पुकारलेलं होतं। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, आपण पाहिलं भाजयुमोनं मोठं आंदोलन पुकारलेलं होतं। पोलीस उपायुक्त तिकडे पोहोचलेले आहेत। काय घडतंय, काय अपडेट्स आहेत? पोलीस उपायुक्त मोनिका राऊत ह्या थोड्या वेळापूर्वी पोहोचलेल्या होत्या आणि त्याचबरोबर जे भाजपचं शिष्टमंडळ आहे ते देखील आतमध्ये गेलेलं होतं। यांची प्रमुख मागणी होती की जे कंपनी व्यवस्थापन आहे त्यांच्याशी आम्हाला चर्चा करू द्यावी आणि त्यानंतर आता हे सर्व पदाधिकारी बाहेर आलेले आहेत। पोलीस अधिकारी आलेले होते, तुम्ही आतमध्ये गेला होतात, काय झाले? या ठिकाणी जे प्रमुख कोणी आहेत ते त्यांचं नाव कपूर आहे, त्याच्यामुळे त्यांना चौकशी करता ताब्यात घेतलेलं आहे। आमची अशी विनंती केली आम्ही की आम्हाला त्यांनाच प्रश्न विचारायचे। मुंबईहून आलेला याच्यावर इथं काय झालं ते काय सांगणार। इथला जो प्रमुख आहे कपूर, आम्हाला त्यांना बोलायचंय, आम्ही परत जातो आणि ते आल्यानंतर आम्ही परत येतो। मग आता तुमची भेट झाली का प्रशासनाच्या सोबत? कंपनी प्रशासनासोबत भेट? कंपनी प्रतिनिधींबरोबर भेट झाली, परंतु आमचं काही समाधान झालेलं नाहीये। मुंबईहून आलेल्या याच्यावर आम्हाला काय खुलासा देणार? तुम्हाला कोणाला भेटायचं? आम्हाला कपूर जे प्रमुख आहे इथले, आम्हाला त्यांना भेटायचंय। कुठे? ते चौकशी करता ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना सोडल्यानंतर पोलिसांनी सांगितलं आम्ही बोलवतो, तुम्ही त्यांना भेटा। पण एका बाजूला पोलीस चौकशी चालू असताना तुम्ही काय करणार आहात? तुमच्याकडे कायदेशीर कुठलंही पद नाहीये, संविधानिक पद नाहीये, तुम्ही एका पक्षाचे पदाधिकारी आहात। आम्ही पक्षाचे पदाधिकारी आहोत आणि आम्हाला ज्या माहित्या मिळालेल्या त्या अतिशय गंभीर आहे। जर पुण्याला एखादी मुलगी ईमेल करते की इथं असा असा त्रास होतोय आणि त्या ईमेलला जर उत्तर येतं हे चालत असतं, याचा अर्थ हे रॅकेट पुण्याचं पण असू शकतं। म्हणून गंभीरपणे याची सगळी चौकशी व्हावी म्हणून, आणि विशिष्ट समाजाचेच लोक जर त्यात अटकलेले, त्या विशिष्ट समाजाच्या मुलींना का नाही त्रास झाला, मग त्यांना का नाही झाला? त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे याची निष्पक्ष सखोल चौकशी झाली पाहिजे, दोषींवर कारवाई झाली पाहिजे। कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना काय प्रश्न विचारायचे? आम्हाला सर्व माहिती घ्यायची का या पद्धतीनं तुम्ही पोलीस व्हेरिफिकेशन घेतलं का, क्रिमिनल लोक काही घेतले का तुम्ही? जर ज्या अर्थी एखादा कर्मचारी जर भगवा टिळा लावून आला तर त्याची तुम्ही पगार कपात करता, याचा अर्थ आम्ही काय समजायचा? याचा अर्थ काय घ्यायचा? या चौकशी पोलीस करतील ना, आपण पोलीस करतील तो भाग एक ठीक आहे, पण जागृत पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून, पदाधिकारी म्हणून आमचं ते कर्तव्य आहे। आपण बघतो भाजपचे हे शहराध्यक्ष आहे, त्यांचं म्हणणं आहे की जे इथले युनिट हेड होते त्यांच्याशी आम्हाला संवाद साधू द्या, मात्र त्यांची आता भेट झालेली नाहीये। इथे नेमकं काय सुरू होतं, जे तक्रारी केल्या जात होत्या त्याचं पुढे काय केलं, या सर्व विषयांची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पाहिजे आहे, परंतु आता भेट झालेली नाहीये। पुन्हा त्यांनी वेळ मागितली आहे। आता पोलीस ही भेट घडून आणतात का हे बघणं महत्वाचं आहे।